सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निशिदिनीचं शीर्षक आहे सारे संत कृपे संताप आसी राही. सारे संत कृपे संताप पायी राही. संस्कृत सुभाषित आहे, आज्ञा चरण मेवाहुर मुख्य माराधनम सताम. आज्ञा चरण मेवाहुर मुख्य माराधनम सताम म्हणजे संत आज्ञानुवर्तन पालन हेच त्यांचे प्रधान आराधन समजावे. संतांच्या आज्ञेचे अनुवर्तन करणे, पालन करणे हीच खऱ्या अर्थाने त्यांची आराधना होय. संत आज्ञानुवर्तन पालन हेच त्यांचे प्रधान आराधन समजावे. संत महंतांच्या आज्ञा तथा त्यांच्या आदेशांचे अनुवर्तन करणे किंवा नीट पालन करणे हीच संतांची आराधना, संत पूजा हे नीट समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा पूजा, पाद्यपूजा या विधींना विशेष महत्व नसून त्यांच्या उपदेशाबर हुकूम व्यवहारात जो स्वतःचे वर्तन आचरण करतो तोच खरे तर संतानुराधन म्हणजे संतांचे अनुराधन किंवा संतांची अनुराधना करणारा म्हणून संत प्रिय व संत कृपेला सत्पात्र ठरतो. मेघवृष्टी ग्रंथातील पान 99 आणि 100 वरती सारे संत कृपे संतापायी राही हे काव्य आलेले आहे आणि हेच काव्य शीर्षक आजच्या निरूपणाचा मुख्य विषय आहे. आणि हे काव्य 9/2/2004 रोजी हे काव्य 9 एप्रिल 2004 रोजी स्फुरलेले आहे, जे आदल्या रात्री ध्यानात प्रकटले आणि 9/4/2004 रोजी शब्दबद्ध झाले. तर हे 9 एप्रिल 2004 चे ध्यानात प्रकटलेले आणि शब्दबद्ध झालेले सारे संत कृपे संतापायी राही हेच काव्य आत्मोपनिषद मध्ये पान 209 वर आहे आणि मेघवृष्टीमध्ये हे काव्य पान 99-100 वर आहे. त्या मेघवृष्टीतील 99-100 पानावरील आणि आत्मोपनिषद मधील 209 पानावरील सारे संत कृपे संतापायी राही हेच काव्य आजच्या निरूपणाचा मुख्य विषय आहे. आता एकदा हे काव्य वाचतो, त्याचा अर्थ सांगतो आणि मग खऱ्या अर्थाने संतांची आराधना म्हणजे काय हे यातून स्पष्ट होईल. ते काव्य असं आहे. संत मजसाठी माय बाप तात, कैवल्याची देती अविरत साथ. संतांचे संतान मागते भातुके, संत कृपा प्रसाद देती कवतुके. मायेत भोवंडुनी सदा फिरत असे, संत साथ मिळता मी मज नासे. संत चालविती तरी चालत असे, जरी बोलविती तरी बोलत असे. फिर म्हणताती तरी फिरत असे, उगा म्हणताच मुका राहत असे. येथ आता काही मी मज नाही, सारे संत कृपे संतापायी राही. जरी गोड कटू कुणा वाटत असे, सारे संत पायी विसर्जित असे. म्हणजे हा जो कोणी मी आहे, प्रस्तुत प्रसंगी नारायण याचे मायबाप संत असून त्यांनीच या मीला साथ संगत दिली आहे व हा मी उपाधी रहित म्हणजे मी माझेपणातून आणि सांसारिक कटकटीतून मुक्त झालेला आहे आणि केवळ असणे म्हणजे कैवल्य भावामध्ये, मुक्त भावामध्ये तो संत कृपेने नांदत आहे. संतांच्या या लेकराने खाऊ म्हणजे भातुके किंवा प्रसाद मागितला आणि संतांनी या लेकराला कृपा प्रसाद अत्यंत लढिवाळपणे कौतुकाने दिला सुद्धा. लढिवाळपणे कौतुकाने दिला सुद्धा म्हणजे प्रसाद मागता मागता लगेच तो संतांनी प्रसाद या आत्मकृपेचा प्रसाद या त्यांच्या भक्ताला दिला. संतांची साथ मिळण्यापूर्वी जगरूपी भ्रमात मोहात गरगर फिरणारा आणि त्यामुळे भोवंडून जाणारा म्हणजे भोवळ येणारा, गोंधळून गेलेला असा हा आता सत्संगतीत मी माझे टाकून म्हणजे आय मायनेस असा मर्यादित अहंकार टाकून शांत निवांत झाला आहे. संतांच्या सांगण्याने आता चालणे म्हणजे त्यांनी चालविले तर चालणे. संतांनी प्रेरणा दिली तर एका जागेहून दुसऱ्या जागी जाणे.
म्हणून संत चाल म्हणाले तर चालायचं, ते बोल म्हणाले तर बोलायचं, ते फिर म्हणाले तर फिरायचं, आणि ते जर म्हणाले उगा राहा मुका राहा तर मुक राहायचं. म्हणजे आता हा जो संतांचा भक्त आहे तो संतांनी आज्ञा दिल्याप्रमाणे चाल म्हटले तर चालतो, बोल म्हटले तर बोलतो, फिर म्हटले तर तो सर्वत्र फिरतो, आणि उगा राहा गप्प राहा म्हटलं तर संतांच्या आज्ञेप्रमाणे तो गप्प राहतो. सारांश, संत आतून जे जे सांगतील, जे जे आदेश देतील, आज्ञा देतील त्याप्रमाणे तो वागत असतो. सांगायचा मुद्दा आहे की हा नारायण आता आतून जे उत्स्फूर्तपणे सांगितले जाईल, आत्म्या करून सांगितले जाईल. आत्मा म्हणजेच खऱ्या अर्थाने सर्व वैश्विक संतांचं रसायन. आत्मा परमात्मा म्हणजे दुसरं काही नसून संतांची शिकवण, संतांचा आदेश. तेव्हा आत्म्याने आदेश दिला, आतून प्रेरणा झाली, तर ती प्रेरणा संत प्रेरणा म्हणून समजून ती प्रेरणा जर चाल असं म्हणत असेल तर चालणं, फिर असं म्हणत असेल तर फिरणं, बोल असं म्हणत असेल तर बोलणं, आणि बाबा आता बोलू नको शांत राहा म्हटलं तर उगा राहणं, गुपचूप राहणं. अशा तऱ्हेने संत ज्या ज्या तऱ्हेने आतून प्रेरणा देतील त्या त्या प्रेरणांप्रमाणे वागणं, संतांच्या आज्ञेचे अनुपालन करणं, आणि संतांच्या शब्दाबाहेर अजिबात नसणं. मी माझे म्हणून व्यक्तिगत पातळीवर आता हे ते काही राहिलेले नाही. हा जो मी माझे म्हणणारा नारायण आहे तो खऱ्या अर्थाने आता संतांचं बालक आहे, संतांपुढे लहान मूल आहे. आणि संत आज्ञा आत्म्यावर हुकूम, संत आज्ञा जशी आतून मिळेल, संत आज्ञा मिळताना आतून आत्मा जे सांगेल ते आत्मा जे सांगतो तीच संत आज्ञा असं निश्चित समजून बोल म्हटलं तर बोलायचं, फिर म्हटलं तर फिरायचं, चाल म्हटलं तर चालायचं, आणि गप्प राहा म्हटलं तर शांत मौनात राहायचं. अशा पद्धतीने आत्म्याची आज्ञा म्हणजे संतांची आज्ञा जशी आतून येईल त्या उत्स्फूर्त आज्ञेचं पालन करणं असं आता इथे चालू आहे. सांगायचा मुद्दा की हा जो तुमच्या समोर नारायण बोलत आहे तो केवळ आणि केवळ संत आज्ञेने, आत्मप्रेरणेने जसं सांगितलं जाईल, जशी आज्ञा दिली जाईल तसं सर्व करत आहे. येथेच आपणाला लक्षात येईल की देव माणसाजवळ बोलतो म्हणजे काय. देव माणसाजवळ बोलतो याचा अर्थ आत्मा तुम्हाला जे सांगतो ते आत्म्याचे बोल ते देवाचे बोल असतात, आणि आत्म्याचे बोल आणि देवाचे बोल जेव्हा तुम्हाला आतून काही सुचवतात तेव्हा खऱ्या खुऱ्या अर्थाने तत्वज्ञान रूपी सांगणं असतं, जे यापूर्वी होऊन गेलेल्या संत महंतांनी पालन केलेलं असतं. अशा अर्थी आत्म्याचे बोल, आत्म्याची आज्ञा, आत्म्याचा आदेश, आत्म्याची शिस्त हे दुसरं तिसरं काही नसून ते संतांचेच आदेश असतात. आणि म्हणून हा नारायण बोलतो याचा अर्थ संतांनी सांगितलं म्हणून बोलतो. हा नारायण काही तत्वज्ञानाचं विवरण करतो तेही संताज्ञेमुळे करतो. तुमच्यापर्यंत हे जे काही निरूपण जात आहे तेही संत प्रेरणेने जात आहे. ते जर म्हणाले असं असं सांग तर ते सांगितलं जातं, ते म्हणाले आता थांब तर थांबलं जातं, ते म्हणाले बाबा रे इथून तिथे जा आणि अमुक अमुक कार्य कर तर ते केलं जातं. आणि ते हे सर्व केल्यानंतर बहुशा ते म्हणतात बराच काळ शांत निवांत राहा, किंवा बराच काळ शांत निवांत किंवा मौनात सुद्धा त्या संत आज्ञेप्रमाणे राहिलं जातं. इतक्या मोठ्या प्रमाणात हे बालक त्या संतांच्या आज्ञेमध्ये स्वतःला नष्ट करून केवळ संत आज्ञा पालन करणारा एखादा चाकर असावा, एखादा दास असावा, तसा हा नारायण त्या संतांना आपला मालक मानतो आणि संतांच्या चरणांचा हा दासानुदास आहे. अशा तऱ्हेने संत सांगतील त्याप्रमाणे वागल्यानंतर आता त्या जगव्यवहारातील कोणतीच कृती मी माझे अशी वेगळेपणी न उरल्याने माझी किंवा माझेपणी मी द्वारे ती घडत नसून सारे केवळ संत कृपेनेच घडत आहे. म्हणून जे जे काही या नारायणाद्वारे घडते असे सज्जनो तुम्हाला वाटते ते तसे प्रत्यक्षात नसून या बालनारायणाकडून वास्तवात सारे काही संतच घडवून घेत आहेत. म्हणून सारे काही संत पायवलांशीच, म्हणून सारे काही
संत पावलांशीच संतांच्या पायाशीच मृदू आहे, समर्पित आहे. यापैकी हे जे सर्व नारायण करतो आपणाला सांगतो, यापैकी आपणाला काही कानाला कडू वाटले, काही गोड वाटले, तर ते जे कडू गोड वाटणं आहे त्याची सर्व जबाबदारी संत आज्ञेनुसार हा नारायण बोलत असल्यामुळे तुम्हाला यातील जर काही चांगलं वाटलं, काही चूक वाटलं, तर ते सर्व केवळ संत कृपेनेच घडत असल्यामुळे त्याची सर्व जबाबदारी संतांची आहे. हा नारायण तुम्हाला जे जे सांगतो ते केवळ संत कृपेचे फलित आहे हे आपण समजून घ्या. आणि नारायणाद्वारे संतांची उक्ती तुमच्यापर्यंत पोहोचत आहे त्याचं ध्यान आपण धरा. वरती जे म्हटलेलं आहे संतांच्या अनुज्ञेचे पालन करणे हेच खऱ्या अर्थाने संतांचे आराधन आहे किंवा संत पूजा आहे. म्हणून सज्जनो, हा नारायण तुम्हाला जे जे सांगत आहे ते केवळ संत आज्ञेचे अनुपालन आहे, ती संतांची आराधना आहे हे आपण कृपा करून लक्षात घ्यावे. आणि आता हा जो तुम्हाला सारे संत कृपे संतापायी राही या निरूपणामध्ये आता जे आपल्याला सांगितलं गेलं आहे, काव्य सांगून त्याचा अर्थ सांगितला गेला आहे, ते काव्य आता परत शांत चित्ताने श्रवण करा. सारे संत कृपे संतापायी राही. संत मज साठी माय बाप तात, कैवल्याची देती अविरत साथ. संतांचे संतान मागते वातुके, संत कृपा प्रसाद देती कवतुके. मायेत भोवंडुनी सदा फिरत से, संत साथ मिळता मी मज नासे. संत चालविती तरी चालत से, जरी बोलविती तरी बोलत से. फिर म्हणताती तरी फिरत से, तुगा म्हणतात मुखारात से. येत आता काही मी मज नाही, सारे संत कृपे संतापायी राही. जरी गोड कटू पुन्हा वाटत से, सारे संत पायी विसर्जित से. तर असे हे सारे संत कृपे संतापायी राही हे आजच्या निरूपणाचे जे प्रधान काव्य आहे त्याच्यामध्ये वर जे संस्कृत सुभाषितात सांगितलेलं आहे, आज्ञा चरणमेवाहुर मुख्य माराधनम सताम, व संत ज्ञान वर्तन पालन हेच त्यांचे प्रधान आराधन समजावे. संतांच्या आज्ञेप्रमाणे अनुवर्तन करणे, पालन करणे हीच खरी संतांची आराधना पूजा होय. याची उमग 9/4/2004 रोजी त्या संतांच्या आज्ञेचे पालन करणे म्हणजेच खरी संत पूजा होय, तर संतांचे आराधन होय, हीच संतांची आराधना होय. याची खूण, याची उमज या नारायणाला 9/4/2004 रोजी म्हणजे आजपासून 22 वर्षाच्या पाठी याची उमज नारायणाला आली. आणि 9/4/2004 पासून हा जो तुमच्या पुढे नारायण वेगवेगळ्या मार्गाने प्रकट होत आहे, रामप्रहरी असो, निशिदिनी रूपे असो किंवा 14-15 ग्रंथांच्या रूपाने असो, तो केवळ आणि केवळ संताज्ञा पालन करणारा, संतांचा चरणरज म्हणजे संत चरणांचा चरणापुढे धुळीसारखा असलेला किंवा संत चरणाची धूळ म्हणून स्वतःला किंचित क्षुद्र समजणारा हा नारायण जरी आपल्या पुढे काही सांगत असला तरी ते त्याचे शहाणपण नव्हे, ते सर्व संतांनी त्याला दिलेले कृपा प्रसाद रूपी वाहतुके खाऊ म्हणून दिलेले पसायदान हे त्याचे आहे. आणि संतांनी त्याला जे पसायदान दिले त्या पसायदानामध्ये, त्या प्रसादाच्या गोडीमध्ये तुम्हा सर्वांना सामावून घेण्यासाठीच केवळ निशिदिनी, रामप्रहरी किंवा अन्य सुद्धा चिंतनाद्वारे, वेगवेगळ्या पुस्तकाद्वारे हा नारायण तुमच्या पुढे गेली अनेक वर्ष येत आहे. मात्र त्याचे मूळ 9/4/2004
इतके पाठी म्हणजे 22 वर्षापूर्वी त्या संपूर्ण गोष्टी सुस्पष्टपणे संतांनी त्याला दर्शन देऊन सांगितलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी तो ह्या करत आहेत. तेव्हा त्या नारायणाजवळ संत बोलतात म्हणजे काय समजून घ्या. नारायणाजवळ संत बोलतात याचा सरळ सरळ अर्थ आहे की नारायणा तू हे असे असे करावे, अमुक तमुक करू नये, तू बोलताना याचे भान ठेवावे, असे असे बोलावे, या वावगे बोलू नये, तू जायचं कुठे असेल तर संत सांगतील तिथेच तू जायचं आहेस, विनाकारण अन्यत्र तू जायचं नाहीस. थोडक्यात म्हणजे संतांनी चाल सांगितलं तर चालायचं, संतांनी गप्प बस म्हटलं तर गप्प बसायचं, संतांनी फिर सांगितलं तर फिरायचं, संत शांत राम लागले तर स्वस्थ आणि शांत राहायचं. आणि संत जेव्हा प्रेरणा देतील तेव्हा संतांचे शब्द समजून घेऊन तो संत कृपा प्रसाद तुम्हाला वाटून द्यायचा. असे हे संपूर्ण नारायणाचे वर्तन 2004 सालापासून जे चालू आहे तेच खऱ्या अर्थाने संत ज्ञान वर्तन पाळण हेच त्यांचे प्रधान आराधन समजावे. या आजच्या सारे संत कृपे संतापायी राही या निरूपणामध्ये केलेल्या वर्णनाचे हेच खरेखुरे सार आहे, सारांश आहे. तेव्हा आता हा नारायण आणि संत वेगळे नाहीत. संतांमध्ये ह्या नारायणाचे तसे विसर्जन झाले आहे जसं पाण्यात साखर जावी आणि साखर नष्ट होऊन पाण्याला गोडवा यावा, तसा हा किंचित क्षुद्र नारायण संतांमध्ये विसर्जित झाला आहे. आणि जर तो जे काही बोलतो ते आपणाला गोड वाटत असेल तरी ती संत कृपाच आहे. आणि त्यातील काही जरी वावगं वाटत असेल तरी ते वावगं या नारायणाचं नसून ते संतांनी असं असं तू बोल हे सांगितलेलं आहे त्यामुळे आहे. त्यामुळे यातील जे तुम्हाला गोड वाटेल ते सत्य जरूर आहे, पण जे तुम्हाला कटू वाटेल ते सुद्धा तुम्ही नीट चिंतन केलं तर ते प्रखर सत्य आहे. कानाला जरी ते कटू वाटलं तरी अंततो होतवा सर्वांच्या फायद्यासाठी तो निर्मळ गुरुप्रसाद आहे, ते भातुके आहे असं समजून घ्यावं. कारण हे सर्व केवळ आणि केवळ संत कृपेचे फलित आहे. म्हणून चाले बोले फिरे सदा संत संगे, कैवल्य ओढी चाखे मौनी तथा संत संगे. म्हणून चालणं बोलणं फिरणं या नारायणाचं सदा संतांच्या संगतीत आहे. संतांच्या छत्र छायेमध्येच हा नारायण चालतो बोलतो फिरतो. इतकंच नव्हे तर मौनामध्ये सुद्धा तो संतांच्या संगतीत राहतो आणि कैवल्याची गोडी संत संगतीत चाकतो. अशा अर्थाने हा आपलं सर्व जीवन संत संगे व्यतीत करणारा आहे. म्हणून चाले बोले फिरे सदा संत संगे, कैवल्य गोडी मौनी कैवल्य गोडी चाखे मौनी तथा संत संगे. मी चालतो बोलतो फिरतो संतांच्या संगतीत आणि कैवल्याची गोडी मौनामध्ये चाकताना सुद्धा तो संत संगतीत असतो. म्हणून चाले बोले फिरे सदा संत संगे, कैवल्य गोडी चाखे मौनी तथा संत संगे. असा हा संत समागम आहे. आणि संत समागम सतत असणे यालाच खऱ्या अर्थाने संतांच्या आज्ञेचे पालन किंवा संतांची आराधना समजावी. म्हणून सारे संत कृपे संतापायी राही ही संतांची आराधना आपण नीट समजून घ्या. आणि आपण सुद्धा संतांमध्ये आपला किंचित विसर्जित करून आपण सुद्धा संतांसारखेच नव्हे संत व्हाल अशी त्या संत चरणीच प्रार्थना करतो. आणि आजचे हे निशिबिनीचे निरूपण येथेच संपन्न करतो. धन्यवाद. अस्तु.